नमस्कार. आज आपण एक नवीन व्हिडिओ पाहणार आहोत. मिश्र कडधान्यांची भाजणी. त्यासाठी आपण साहित्य ताटात दिले आहे ते आपण पाहू शकता. हे सर्व साहित्य आपण भाजून घेण्यासाठी सर्वप्रथम आपण लोखंडी कढई गॅसवर तापण्यासाठी ठेवावी. ती तापल्यानंतर आपण त्यामध्ये 4 मोठी वाटी बाजरी घेऊन ती व्यवस्थित भाजून घेणार आहोत. भाजण्यासाठी गॅसची फ्लेम ही मीडियम असावी. मोठ्या गॅसवर भाजू नये कारण करपण्याची शक्यता आहे. भाजणी ही व्यवस्थित लालसर रंगावर भाजून घेण्यात यावी. त्यासाठी आपण भाजण्यासाठी आपण लोखंडी कढई वापरावी. लोखंडी कढईमध्ये लोहाचा गुणधर्म असतो, त्याच्यामुळे आपली भाजणी पौष्टिक होण्यासाठी जास्त मदत होते. एवढी 4 वाटी बाजरी भाजण्यासाठी आपल्याला 5-1 मिनटं तरी लागू शकतात. त्यानंतर आपण ही भाजलेली बाजरी ताटामध्ये काढून घ्यायची आहे. भाजलेली बाजरी आपण अशा प्रकारे पाहू शकता, अशी दिसती आहे. त्यानंतर आपण तीच मोठी वाटी ज्वारी घेणार आहोत आणि तीही लालसर रंगावर भाजून घेणार आहोत. अशा प्रकारे ज्वारी भाजलेली आपण पाहू शकता. त्यानंतर आपण तीच मोठी वाटी तांदूळ घेणार आहोत. तांदूळ हे स्वच्छ धुवून वाळवून घ्यायचे आहेत. वाळवून घेऊन मगच भाजायला घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण तांदूळही व्यवस्थित मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत. तेही अशा प्रकारे आपल्याला दिसतील. त्यानंतर आपण एक छोटी वाटी चणे किंवा हरभरे घेणार आहोत. ते हरभरेही आपण व्यवस्थित मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत. तेही लालसर होईपर्यंत आपण भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर भाजलेले चणे काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण हिरवे मूग अख्खे सालीसकट आपण घेणार आहोत. तेही व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. सर्व भाजणी आपण व्यवस्थित भाजायची आहे. भाजण्यालाच याच्यामध्ये जास्त महत्त्व आहे. भाजणी व्यवस्थित भाजली गेली तर आपली जी थालीपीठाची भाजणी आहे ती अतिशय चांगली होते. त्यानंतर आपण तीच छोटी वाटी मटकी घेणार आहोत. मटकी ही अशीच आपण व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. हे सगळे आपण सालीसकटचे कडधान्य घेतले आहेत. त्यानंतर आपण मूग डाळ घेणार आहोत. मूग डाळही तीच छोटी वाटी मूग डाळ घेणार आहोत. मूग डाळही आपण लालसर रंगावर भाजून घेतोय. तुम्ही पाहत असाल अशा प्रकारे ती भाजून घेतलेली आहे आपण. त्यानंतर तीच छोटी वाटी आपण चण्याची डाळ घेणार आहोत आणि तीही आपण छान प्रकारे अशी भाजून घेतलेली आहे. आपण पाहू शकता. या भाजणीमध्ये आपण आपल्या आवडीचे अजूनही कडधान्य ॲड करू शकता. आपल्याला जर अजूनही कडधान्य टाकायचे असतील तर अशाप्रमाणेच भाजून घेऊन आपण ते ॲड करू शकतो. ते पण मी एवढेच टाकलेले आहेत. अशा प्रकारे मी भाजणी करते. ती अतिशय छान लागते. तुम्हाला जर याच्यामध्ये अजून ॲड करायचे असेल तर तुम्ही करू शकता. अशा प्रकारे ही भाजणी खरपूस अशी भाजून घेतलेली आपण पाहू शकता. अशा प्रकारे ती झालेली आहे आणि ही भाजणी आपण थंड करून मग ती दळायला द्यायची थालीपीठासाठी. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला